मालेगावात भाजपच्या बंडखोर उमेदवाराने केला प्रचाराचा शुभारंभ। मालेगावात भाजपच्या बंडखोर उमेदवाराने केला प्रचाराचा शुभारंभ। मी माझ्या मित्राविरोधात उमेदवारी करीत आहे असे केले स्पष्टीकरण। मालेगाव महानगरपालिकेत भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष नितीन पोफळे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी करीत आज खाटूश्याम बाबा यांच्या मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला। यावेळी मी गेल्या दिवसात या माझ्या मित्रांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत उभा होतो। आज त्यांच्या समोर मी उमेदवारी करीत आहे असे त्यांनी सांगितले। वृत्त संकलन विभाग अनेक वर्षापासून काम करणारे कार्यकर्ता आज पहिल्यांदा निवडणुकीच्या याच्यामध्ये येतो आहे। तर आज मी आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ प्रचाराचा मी खाटूश्याम महाराजचं मंदिर त्याबरोबर स्मशान मारुती मंदिराच्या इथून सुरुवात केलेली आहे। मला सगळ्यांना विनंती करायची आहे, एक प्रामाणिक कार्यकर्ता वर्षानुवर्ष जो काम करतो त्याला न्याय देण्याची जबाबदारी आता समाजाने घ्यावी आणि मतदान रूपी त्याच्यामध्ये दान द्यावं हे असं माझ्या सर्वांच्या वतीने आवाहन करतो। आणि सर्व कार्यकर्त्यांना ज्यांच्या मनामध्ये तळमळ असेल की कार्यकर्ता जगला पाहिजे, वाढला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे, तर अशा सर्व समाजाने माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मागे उभं राहावं असं कळकळीचं विनंती करतो। आणि माझ्या रिक्षा या निशाणीवरती सगळ्यांनी भरघोस मतांनी मला विजय करावा असं मी सर्वांच्या वतीने आवाहन करतो। पक्ष असतो, पक्षाची आमच्या आजकाल पक्ष खूप मोठा झालेला आहे, वाढतो आहे। पक्ष जसा वाढतो तसा त्याच्यावर अनेक लोकांचं त्याच्यात आगमन पण होत असतं। त्यावेळेस त्यांच्यासाठी काहीतरी योगदान त्यांना द्यावं लागलं असेल म्हणून माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला टाळण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, हरकत नाही। पण मी शेवटी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ताच होतो आणि उद्या अपक्ष जरी निवडून आलो तरी मी पक्षाचंच काम करणार आहे। मला फक्त माझं चिन्ह कुठे हरवलंय ते मला शोधून आणायचंय। सांगतो मी नेत्याच्या विरुद्ध नाही, मी मित्राच्या विरुद्ध लढतोय। वर्षानुवर्ष ज्यांच्यावर आम्ही मैत्रीपूर्ण काम केले, प्रत्येकाच्या अनेक प्रसंगामध्ये खांद्याला खांदा लावून मी साथ दिलेला कार्यकर्ता आहे। या कार्यकर्त्याच्या वेळेस समाजाने आणि स्वतः सर्व नेत्यांनी विचार करण्याची आवश्यकता होती। कदाचित कुठेतरी मी कमी पडलो असेल कन्व्हिन्स करायला, हरकत नाही। मी आजही त्यांना आवाहन करतो की त्यांनी माझ्यासाठी थांबावं आणि पुढे स्वतःला मला नितीन पोफळेंना पुरस्कृत उमेदवारी द्यावी।